नमस्कार मित्रांनो, मी श्याम दसकर. आपण बघत आहे आज आपल्यासोबत अ, रामटेक क्षेत्राचे भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पार्टीला राज्यात खूप चांगलं यश मिळालेलं आहे. साहेबांचे काय मत आहे आपण जाणून घेऊया. साहेब, राज्यात भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. लाडकी बहिणींचा पण असर झालेला आहे. काय सांगणार? परत म्हटलं तर आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, शीर्ष नेते, माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय नितीन गडकरी साहेबांनी हा महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रचार केला आणि केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे, महाराष्ट्रासोबत असं दाखवलं आणि विकास कामा गतिमान विकास केला. नंतर आमचे माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी प्रदेश अध्यक्ष यांनी सुद्धा पूर्ण सर्व विधानसभा ते दोन तीनदा या ठिकाणी भेट दिली, कार्यकर्त्यांशी चर्चा केली, सर्व पदाधिकारी सोबत घेतला आणि महायुतीचे जे घटक आहे आमचे सोबत माननीय शिंदे साहेब, माननीय अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस तिघांची जेवढी एवढी जंगली जमली, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या कामात या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यश प्राप्त झाला आणि सर्व आमची लाडकी बहिणींच्या आशीर्वादमुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार महायुतीचे निवडून आले. खरंच महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे. त्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब सरकार नेतृत्व मिळालं आहे. नक्की ते या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे मुख्यमंत्री होतील आणि आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. आपण 5 वर्ष रामटेक क्षेत्रात आमदार राहिलेले आहेत. जनतेसोबत आता सुद्धा आपल्याला संपर्क आहे. काय वाटतंय यातून काय विकास केला पाहिजे नाट्यामध्ये म्हणजे महायुतीच्या आमच्या रामटेकच्या विधानसभाच्या शिंदे गटाला गेली तर आमची इच्छा होती लढण्याची. यावेळेला मला भेटली असती भारतीय जनता पार्टी नक्की मी आणि माझ्या रोष मी काही व्यक्त न करता मी अपक्ष आमदारकी फारून सुद्धा भरला नाही आणि माझ्या इनडायरेक्टली माझ्या महायुतीला समर्थन होतं आणि बावनकुळे साहेबांचा आम्ही फार्म भरताना सुद्धा आम्ही सोबतच होतो. देवेंद्र फडणवीस साहेबही म्हणून आम्ही महायुतीच्या सोबत आहे, भारतीय जनता पार्टी सोबत आहे. काय विकास झाला पाहिजे रामटेकमध्ये तो म्हणजे जनता रामटेकच्या सर्वात वरडी सरकार शिर्डी पंढरपूर सरकार सर्वप्रथम आमच्या रामटेक क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि बेरोजगारांना रोजगारासाठी नवीन उद्योग एमआयटीसीमध्ये स्थापना झाली पाहिजे. तेच आमची